एवढंच की म्हणजे ज्या दिवशी कळालं की महिलांना ही उमेदवारी सुटली, त्या दिवशी आम्हाला स्वच्छ आणि काम करणारा चेहरा जर कोण आठवला असेल तर त्या भाभीत. कारण भाभींचा असा चेहरा आहे, त्यांनी जी त्यांच्या कामाची धुरा जी उचलली ती महिलांपासून उचलली. महिलांच्या म्हणजे त्यांच्या सावरून की आपल्यावर जी वेळ आली बाबा, तर ती आपल्या महिलांचं दुःख सावरण्यासाठी त्यांनी स्वतःचे संकट बाजूला ठेवून महिलांच्या सुखदुःखात नेहमी उभा राहिल्या. महिलांच्या वैयक्तिक छोट्यातली छोट्या मोठ्यातली मोठी अडचण असन ती महिला भाभींनी प्रयत्न केला की त्यांची अडचण सॉल्व करण्याचा. आणि बचत गटाच्या माध्यमातून एक एक मनी जोडून जशी साखळी एक माळ तयार होती, तशी महिलांची एक एक माळ त्यांनी गेवराई शहरामध्ये नव्हे तर गेवराई तालुक्यात उभा केली. तर बचत गट असन, बचत गटातून महिलांना कसं आर्थिक उलाढाल करता येईल हे महिला शिकल्या. त्याच्यात भाभींनी खूप मोठा वाटा भाभींचा आहे. आणि आर्थिकदृष्ट्या जशी सक्षम महिला होईल तशीच आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण गेवराईची माझी महिला ही सक्षम पाहिजे. कारण पवार परिवाराने प्रत्येक प्राथमिक गरजा ह्या गेवराई शहरासाठी दिलेल्या आहेत. कारण गेवराई शहराचा काही विकास नव्हता. पहिली गेवराई तर सगळ्यांना माहिती आहे आणि आताची गेवराई हा जमीन आसमानचा फरक आहे. जसं की पैठणहून अण्णांनी पाईपलाईन आणली, म्हणजे हा एक इतिहास आहे गेवराई शहरासाठी. खरं तर एक म्हणजे इतिहासच आहे की एवढं मोठं भाग्य आपल्या गेवराई शहराचं की डायरेक्ट गंगेचं पाणी आपल्याला मिळतं. आणि सांगायचं दुसरं म्हणजे की भाभींनी खूप महिलांसाठी खूप चळवळीत काम केलेलं आहे. महिलांच्या सुखदुःखात नेहमी उभा राहिलेल्या आहेत. महिलांच्या मायेचा वटवृक्ष जर कोण असेल तर ती गीता भाभी आहेत आणि त्या स्वतः काम करतात. काही म्हणजे आता विरोधकाच्या बाबतीत आपल्याला तर काही बोलायचं नाही, पण जास्त विरोधकांच्या जे उमेदवार उभा आहे ती महिला उमेदवार हे लक्षातच येत नाही त्यांच्या. ते पुरुषांचंच गुणगान गात राहतात. म्हणजे ते पुरुषाच्या हातात धुरा जाणार आहे तर महिलाला तिथं काय मिळणार. फक्त नावाला त्यांनी महिला उभी केलेली आहे. काम फक्त महिलांचं असो किंवा पुरुषांचा असो हा फक्त भाभीच करणार. कारण एवढ्या वर्षाच्या राजकारणामध्ये भाभीने एकदम निस्वार्थपणाने ही गेवराईची सेवा केलेली आहे. कारण दादांचा शब्द होता, मी जरी गीता तुझ्या सोबत नसलो तरी माझं मार्गदर्शन आणि माझ्या विचारांची शिदुरी तुझ्या सोबत कायम ठेव आणि ह्या गेवराई शहराला मायेसारखं आईसारखं जप. तर ते भाभींनी निश्चितच त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आणि जसं लक्ष्मणांनी साथ दिली तसंच ह्या आमच्या लक्ष्मण अण्णांनी पण ह्या सगळ्या गोष्टीला भाभींना साथ दिलेली आहे. आणि मोठ्या भाभी असून मोठ्या बहिणीसारखं त्यांनी भाभींना सांभाळलेलं आहे. आणि आज इथपर्यंत राजकारणात भाभींचा प्रवास आहे. त्यांनी कधीच आयुष्यात त्यांच्यासाठी काहीच मागितलं नाही, पण पहिल्यांदा ही संधी देवानी म्हणा परमात्माने म्हणा ते संधीचं सोनं करण्यासाठी किंवा आपल्या महिलांचं काहीतरी सोनं होण्यासाठी ही भाभीला संधी मिळालेली असावी. आणि म्हणून भाभीला आपल्याला जास्तीत जास्त संख्येने आपल्या हक्काच्या भाभी म्हणून लाडक्या भाभी, लाडक्या बहिणींच्या लाडक्या भाभी म्हणून आपल्याला भाभींना निवडून द्यायचे आणि त्यांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त विकास कामे करून घ्यायचे. तर महिलांचं एवढं असतं की ज्या महिला बचत गटात काम करतात तर त्या बचत गटातली महिलातील घरी त्यांचे छोटे छोटे व्यवसाय असतात, त्याच्यासाठी बाजारपेठ उभा करणं किंवा मग त्यांना कसं त्यांच्या व्यवसायाला कसं पुढं गती देणं हे एक महिलांची पण अपेक्षा आहे. आणि भाभींची पण इच्छा आहे की जे महिला घरगुती काम करतात की त्यांच्या त्या वस्तूला कसा भाव मिळेल, त्यांच्या वस्तूची मार्केटिंग कशी करता येईल किंवा एखादा मॉल संदर्भात बचत गटाच्या महिलांसाठी मॉल म्हणा किंवा गाळे म्हणा भविष्यात भाभी निश्चितच त्या गोष्टीचा विचार करणार आहेत. आणि महिला माझ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे हे भाभींचं धोरण आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि काही छोट्या प्राथमिक अडचणीमध्ये आपला विषय बालवाडीचा, तर आपल्या लक्ष्मणांनी तो पण प्रस्ताव मांडलेला आहे. पण ते काही जरी झालं नसलं पण येणाऱ्या काळात पहिलं हे की बालवाड्या अंगणवाडी हे धोरण भाभींचं असणार आहे महिलांसाठी, छोट्या लेकरांसाठी.